लाडकी बहीण योजना या योजनेचा जो वितरणाच्या संदर्भात नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचा जो GR आहे तर तो GR लवकरात लवकर आणावा, म्हणजेच निधीला मान्यता प्राप्त देणारा जो GR आहे तो आणावा। कारण की काल खरं तर GR यायला पाहिजे होता। आता आपल्याकडे 28 आणि 29 या दोनच तारखा आहेत। यानंतर जर का म्हणजे आज आणि उद्या खास करून, त्यामुळे आज शक्यतो GR येऊ शकतो, नाहीतर उद्यापर्यंत तरी GR यायलाच पाहिजे। ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये, म्हणजे आज शुक्रवार आणि उद्या शनिवारपर्यंत GR यायला पाहिजे। काल GR आले पण आपल्या विभागाचे GR नाही आले, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा विभाग जो आहे महिला बालविकास विभाग याचे GR नाही आले। त्यामुळे लवकर निधीला वितरणासंदर्भातला GR आणावा आणि लवकरात लवकर वितरण करावे, नाहीतर की असं नको व्हायला की नेहमीप्रमाणे ह्या महिन्याचं पुढच्या महिन्याचं 2 महिन्याच्या नंतर गॅपनं असं होऊ नाही। शक्यतो वितरण ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यामध्ये व्हावं। ज्या महिन्याचं वितरण म्हणजे नोव्हेंबरचं वितरण आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्येच व्हायला पाहिजे। आता एका महिन्याचा गॅप जो आहे वितरणामध्ये पडू नये, त्यामुळे वितरणाचा GR जो आहे आज किंवा उद्यापर्यंत यावा ही विनंती आहे। आणि नक्कीच या संदर्भात वितरणाचा GR येईल, कारण की वितरणाचा GR हा नेहमीप्रमाणे 27-28 या तारखेच्या दरम्यान येत असतो। पण जर लवकर जर का वितरणाचा GR आला तर बरं होईल, कारण आचारसंहिता च्या नंतरच मग डायरेक्ट नंतर वितरण होऊ शकतं बघा। जर का आज उद्यापर्यंत GR नाही आला तर, आज जर GR आला तर त्याची मी अपडेट देणारच आहे। पण जरा लवकर वितरणाचा वेळेच्या वेळेवर सरकारने जरा इथून पुढचा जरा विचार करावा, नाही तर 2-4 महिन्याच्या नंतर तर मग आताच जर वेळेवर येत नसेल तर 2-4 महिन्याच्या नंतर तर मग विचार करा की मग 2-2 महिन्याचे पण गॅप पडू शकतात। त्यामुळे वितरण वेळेच्या वेळेवर करावं आणि GR वेळेच्या वेळेवर आणावे ही एक विनंती आहे। 28 ते 29 तारीख म्हणजे आजची 28 तारीख आणि उद्याची जी आहे उद्याची 29 तारीख, या 2 तारखेच्या दरम्यान जे आहे वितरणाचा GR येईल। त्यामुळे या दोन्ही तारखी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत, नाहीतर डायरेक्ट 3 डिसेंबरच्या नंतरच GR येईल असं होऊ नये। आणि जर तसं झालं तर मग 8 तारखेच्या पुढे पण वितरण जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। त्यामुळे विनंती आहे लवकरात लवकर GR आणा आणि वितरणाचा GR जो आहे आज उद्यापर्यंत यावा, यासाठी थोडं जरा सरकारने हालचाली वाढवायला पाहिजे। खास करून आज GR कसा येईल यासाठी सामाजिक व न्याय विभाग या विभागाचा आज GR येऊ शकतो, तर त्यामुळे तो GR आणण्यासाठी थोड्या हालचाली वाढवल्या, त्यामुळे लवकर व्हिडिओ टाकतो आहे की पटकन जे आहे GR यावा आणि वितरण व्हावं। त्यानंतर बघा, ज्यांचा हप्ता जूनपासून बंद करण्यात आलेला आहे पण मात्र त्या जर पात्र ठरल्या असतील तर पात्र ठरल्याच्या नंतर त्यांना डिसेंबरमध्ये हप्ता देण्याचा जो आहे प्रयत्न करायला पाहिजे शासनाने। झालं असं आहे की प्रचंड लाभार्थ्यांचा हप्ता सुरू झाला आहे, म्हणजे ऑगस्टमध्ये झाला, काहींना सप्टेंबरमध्ये काहींना मिळाला, काहींना ऑक्टोबरमध्ये मिळाला। आता ज्यांना मिळाला नाही त्यांना नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्यासोबत मिळावा। आणि सर्वात महत्त्वाचं, काही ठिकाणी असं झालं आहे की ज्या घरामध्ये 3 लाभार्थी होत्या तर त्यापैकी एकाच लाभार्थीचा लाभ चालू आहे। 2 लाभार्थींना जो आहे त्यापैकी एका लाभार्थीला तर किमान मिळायला पाहिजे, मग तो कधी मिळणार? एकाच लाभार्थीचा का बरं लाभ चालू झाला आहे, दुसरीचं का नाही? कारण एक विवाहित एक अविवाहित असा लाभ मिळतो। मग आता समजा एखाद्या घरामध्ये 2 विवाहित आहेत आणि 1 अविवाहित आहे, तर अशा ठिकाणी 1 विवाहित 1 अविवाहित अशा प्रकारे लाभ मिळायला पाहिजे। पण एकाच लाभार्थींना फक्त अविवाहितलाच मिळतो आहे, तर बाकी 2 विवाहितपैकी एकाला मिळायला पाहिजे की नाही? मिळायला पाहिजे। तर असे पण बरेचसे केसेस जे आहेत सध्या, तर त्यांना लाभ मिळावा। त्यांचं जे काही कारण आहे त्यांना लवकर मार्गी लावा आणि लवकर त्यांना हप्ते सुरू करावेत। त्यामुळे लवकर वितरणाचा GR आणावा ही या व्हिडिओच्या माध्यमातून एक नम्र विनंती आहे। आणि लवकरच जे आहे या योजनेचं म्हणजे 17व्या हप्त्याचं जे आहे वितरण सुरू करावे, एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करीत आहोत। लवकरच GR आज किंवा उद्यापर्यंत येईल। GR आल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच अपडेट देईल। परंतु एक सर्वात महत्त्वाची जी काही विनंती आहे की ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यामध्ये करा शक्यतो, त्यामुळे प्रचंड लाभार्थ्यांना फायदा होईल। आणि ज्यांचा जूनपासून लाभ बंद आहे काही टेक्निकल कारणामुळे, मी जे आत्ता जे उदाहरण सांगितलं आहे, तर अशा ज्या लाभार्थी आहेत त्यांचा लाभ जे आहे लवकरात लवकर सुरू करावा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे विचारू शकता। धन्यवाद।